पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक पटकावून देशाचं नाव उज्ज्वल केलंय। या यशानंतर देशभरातून स्वप्नीलचं अभिनंदन होतंय। भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे। कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली। आमच्या कारखान्याच्या एका सभासदाचा मुलगा ऑलिम्पिकमध्ये पदक विजेता झालाय। देशाबरोबरच आमच्या कारखान्याचा हा सन्मान असल्याचं प्राध्यापक पाटील यांनी सांगितलं। गेल्या वर्षी त्याचा कारखान्याच्या वतीनं तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी सत्कार केला होता। त्यावेळी त्यांनी स्वप्नील तू ऑलिम्पिकमध्ये जिंक, आम्ही तुझी हत्तीवरून मिरवणूक काढू असा शब्द दिला होता। दुर्दैवानं आमदार पाटील आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी दिलेला शब्द आम्ही खरा करू असं पाटील यांनी सांगितलं। स्वप्नील मायदेशी परत आल्यानंतर परिते ते कारखाना स्थळापर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढून साखर वाटण्यात येईल। तसंच त्याला 1,51,000चा धनादेश दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या सोहळ्यासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांसह सर्व शाळा, शिक्षक, झांज पथक, लेझिम पथक, मर्दानी खेळाचे संघ, कुस्तीवीर, कबड्डीपटूंनी सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक पाटील यांनी केलंय। पत्रकार बैठकीला संचालक रघुनाथ जाधव, पांडुरंग पाटील, सुनील खराडे, शिवाजी कारंडे, काटकर, डी.आय. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील आणि सचिव उदय मोरे उपस्थित होते।